महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार। विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक आपण सर्वजण जीनियस मॅथ चॅनल पाहत आहात आणि या चॅनलवर आपणास 4थी पासून एमपीसी पर्यंतचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतात। गणित आणि बुद्धिमत्ता सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण चॅनलवर पाहतात आणि जो कोडी उपक्रम आपण सुरू केलेला आहे, या कोडी उपक्रमातून विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागत आहे। एखादं गणित, काल परवाचाच अनुभव असा की एक पालक सांगितला की मुलगा जेवणच करेना, का करेना तर कोड येईना, इतकी गोडी लागली। कारण तासन तास एखाद्या गणितावर जेव्हा विद्यार्थी विचार करायला लागतो आणि जेव्हा तो कोड सुटतो त्यावेळेस जो आनंद होतो तो आनंद शब्दामध्ये व्यक्त करणं शक्य नाही। त्यामुळे आपणास या प्रकारची गणित गोडी कोड्यांच्या माध्यमातून लागली आणि नक्कीच लागणार आहे। आपल्या वर्गातील विद्यार्थी असतील, मुलं असतील किंवा आपले नातेवाईक, त्यांच्या मुलांना जर गणिताची गोडी लावायची असेल तर कोडी सोडवण्याचा छंद जोपासा। जीनियस मॅथ दररोज एक एक कोड चॅनलवर अपलोड करतं, त्याचं उत्तर पुन्हा नेक्स्ट कोड्यामध्ये दिलं जातं। त्यामुळे ही एक साखळी निर्माण झाली असून अनेकांना यांची सवय झाली। आता कोड नाही आले की मग वाट पाहतात। तर पाहूयात असंच नवीन एक कोड। तत्पूर्वी यापूर्वीचं जे कोड झालेलं आहे त्या कोड्याचं उत्तर, आणि आपण सर्वजण या चॅनलला भरभरून लाईक देतात, कमेंट्स करतात आणि जास्तीत जास्त मित्रांना या व्हिडिओच्या लिंक शेअर करत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। तर पाहूयात आपण यापूर्वीचं कोड आणि आज एक नवीन कोड लगेच। तर विद्यार्थी मित्र हो, पजल क्रमांक 15 असं होतं, बुद्धिबळाच्या पटावर एकूण चौरस किती असतात। आता जर बुद्धिबळाचा पट पाहिला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 8 घरं असतात, उभे 8 आणि आडवे 8। परंतु मग 8 गुणिले 8 64 चौरस असतात का तर नाही। तर काही चौरस 4 चौरस एकत्र होऊन होतात, काही 9 चौरस एकत्र होऊन चौरस तयार होतो। मग असे एकूण किती चौरस असतात हे कसं शोधायचं तर त्याची एक सोपी ट्रिक आहे। तर ती नेमकं ट्रिक काय आहे तर या चौरसाच्या छोट्या घरांना नंबर देऊयात आपण, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। त्याच पद्धतीनं 2 3 4 5 6 7 आणि 8। तर हे नंबरिंग देऊन ठेवा। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे शेवटची अंक आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या। तर त्या जोड्या कशा लागतील पहा, शेवटचा अंक आहे 8 आणि 8 आणि 8 ची आपण या ठिकाणी जोडी लावतोय। त्यानंतर 7 आणि 7 ची जोडी आपल्याला लावायची आहे। त्यानंतर 6 आणि 6, त्यानंतर 5 आणि 5, पुढे 4 आणि 4, त्यानंतर 3 आणि 3, 2 आणि 2 आणि जो राहिलेला आहे तो 1। आता या जोड्या लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी या पटावर चौरस शोधण्यासाठी या 8 आणि 8 चा गुणाकार करायचा आहे, तो येतो 64। 7 आणि 7 चा गुणाकार 49, 6 आणि 6 चा गुणाकार 36, 5 आणि 5 चा गुणाकार 25, 4 आणि 4 चा गुणाकार 16, 3 आणि 3 चा गुणाकार 9, 2 आणि 2 चा गुणाकार या ठिकाणी येतो 4 आणि राहिलेला एक अंक 1। आता या सर्वांची बेरीज करायची आपल्याला, म्हणजे 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 अधिक 25 अधिक 36 अधिक 49 अधिक 64, तर ही बेरीज येते 204। आणि म्हणून बुद्धिबळाच्या पटावर एकूण चौरसांची संख्या आहे, एकूण चौरस 204। हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। यानंतर आजचं इंटरेस्टिंग पजल पाहूयात। तर आजच्या पजल मध्ये एक वेगळेपणा असा आहे, या ठिकाणी 6 बिंदू दिलेले आहेत वर्तुळावर। तर हे 6 बिंदू जोडून किती त्रिकोण काढता येतील, म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाची संख्या आपल्याला शोधायची आहे। त्रिकोण किती काढता येतील
पुन्हा एकदा पझल सांगतो. वर्तुळावरील कोणतेही 6 बिंदू जोडून एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट करू शकतात आणि याचं उत्तर आपल्याला पुढच्या पझल मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, चॅनल सोबत राहा आणि नवीन नवीन कोडी नक्कीच पहा. तुम्ही जर आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहिला असेल तर यापूर्वीचे 1 ते 15 कोडी चॅनलवर उपलब्ध असून प्रत्येक कोड तुम्ही पाहू शकाल आणि प्रत्येक कोड वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. कारण स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिपची परीक्षा, NMS परीक्षा किंवा इतर पोलीस भरती, तलाठी भरती असेल किंवा इतर कोणतीही नोकर भरती असेल, प्रत्येक ठिकाणी कूट प्रश्न किंवा कोडी प्रश्न म्हणून या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. भेटूया लवकरच नवीन पझलसह. धन्यवाद.